आणि आता एक राजकीय बातमी अहमदनगरमधून. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यासाठी त्यांनी शुल्कही भरलंय. तर पराभव मान्य करायचा असतो असं म्हणत शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांनी सुजय विखेंवर निशाणा साधलाय. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिथं त्या भावना अति तीव्र होत्या असे बूथ निवडून ते ईव्हीएम आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे. याचा अर्थ तुम्ही केंद्रातल्या सत्तेत असणारे माणसं जर निवडणूक आयोगावर जर आक्षेप घेत असेल ती चुकीची गोष्ट आहे. याचा अर्थ तुम्हाला पराभव मान्यच होत नाही. तुम्हाला ही गोष्ट चुकीची. तुम्ही निवडणूक आयोगावर जर आक्षेप घेत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. शेवट राजकारणामध्ये पराभव सुद्धा मान्य करायचं शिकलं पाहिजे.